वाल्मिक कराडची तब्येत बिघडलेली होती, त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं होतं, तपासणी करण्यात आलेली आणि या जिल्हा रुग्णालयातून बाहेर येतानाची आपण थेट दृश्य सध्या पाहतोय। आपण सकाळपासून पाहतोय वाल्मिक कराडवरती मोका लावण्यात आलेला आहे, त्यानंतर दिवसभर आंदोलन सुद्धा झालं, निदर्शनं झाली, त्यानंतर बातमी आली की वाल्मिक कराडची तब्येत खालावलेली आहे, बिघडलेली आहे, त्यानंतर जिल्हा रुग्णालयामध्ये उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं, त्यानंतर काही तपासण्या झाल्याचं सांगितलं जातंय आणि त्यानंतरची आपण ही दृश्य पाहतोय। ही थेट दृश्य आपण पाहतो, वाल्मिक कराड आता रुग्णालयातून बाहेर आलेला आहे। जिल्हा रुग्णालयातून तपासणी झालेली आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहतोय, ही थेट दृश्य तर आपण दृश्यांमध्ये बघतो। या क्षणाची मोठी बातमी म्हणावी लागेल, कराडला सध्या हॉस्पिटलमधून बाहेर काढलेलं आहे। सिद्धार्थ गोदाम आमचे प्रतिनिधी अधिकची माहिती देतात। सिद्धार्थ, बराच वेळ खरं तर रुग्णालयामध्ये असताना आता वाल्मिक कराड बाहेर पडलेला आहे, काय अपडेट्स आहेत? वाल्मिक कराड यांना आता रुग्णालयातून बाहेर काढलेले पोलिसांच्या गाडीमध्ये आणि त्यांना MCR झाल्यामुळे ते आता बीड जेलमध्ये त्यांना नेलं जाईल अशी प्राथमिक माहिती अधिकाऱ्यांनी दिलेली आहे। मात्र जवळपास 2 ते 2.5 तास या ठिकाणी वाल्मिक कराड यांची 2 डॉक्टरांनी तपासणी केलेली, त्यांच्या हार्टचे रेट तपासले गेलेले, त्यांचं ब्लड सॅम्पल तपासले गेलेलं आहे आणि डॉक्टरांच्या विचारपूस झाल्यानंतर, चौकशी झाल्यानंतर त्यांना आता थेट त्या ठिकाणी जेलमध्ये शिफ्ट करतायत। कारण इतक्या वेळ माहिती होती बाहेर की त्यांना ऍडमिट केलं जाईल, मात्र डॉक्टरांच्या चर्चेनंतर त्यांना जेलमध्ये पाठवण्यात येणार आहे। आता आपण बघू शकतो गाड्या निघालेल्या, फुल बंदोबस्त आहे, कडक बंदोबस्त आहे। पूर्ण बंदोबस्तामध्ये आता वाल्मिक कराड यांना बीडच्या जेलमध्ये घेऊन जात आहेत।